लाडू आपले खूप छान झालेले. आधीचा पाक शिल्लक होता. हा अर्धा कप साखरेचा पाक आहे. अर्धा कप पाणी आणि अर्धा कप साखर असेल ही. आता आपण यात अजून पाव कप साखर आणि पाव कप पाणी घेणार आहे. 2 कप बेसन घेणार आहे. त्यासाठी 1 कप साखर आणि 1 कप पाणी आपण वापरणार आहे. हे 1 कप बेसन आहे, हे चाळून घेऊ. हे दुसरा कप बेसन आहे. हा पाक आपण गरम करून घ्यायचा आहे. फूड कलर पण टाकलेला होता. पाव कप साखर अजून लागणार आहे याच्यामध्ये. पाव कप पाणी अजून टाकून गरम करून घ्यायचा आहे हा पाक आपल्याला. पाक होता म्हणून इथं वापरलेला आहे याच्यात. पाक नसेल तर आपण 1 कप साखर आणि 1 कप पाणी आपल्याला पाक करून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर तेल तापायला ठेवून घेऊ. पीठ भिजून घेण्यासाठी अर्धा कप पाणी टाकणार आहे आधी. हे मिक्स करून घेऊ. अजून अर्धा कप पाणी. तुम्ही यात पण फूड कलर टाकू शकता, ऑरेंज कलर, किंवा पाक करताना त्यात टाकायचा. अगदी चिमूटभर आपल्याला यात खाण्याचा सोडा वापरायचा आहे. अगदी थोडा टाकलेला आहे. हे मिक्स करून घेऊ आता. आपल्याला असं करून घ्यायचंय, असं पातळ, एवढं घट्ट आणि पातळ एवढं पाहिजे. कप पिठासाठी आपल्याला 1 कप पाणी लागलेले. तेल तापलेलं आहे. याची तुम्ही बारीक बारीक बुंदी पण टाकू शकता, किंवा असे भजी आपण जशी सोडतो तशी पातळ पातळ असं याला सोडून घ्यायचं. किंवा असं चमच्याने असंच पण सोडू शकता याला. मी आता जसं सोडलंय तसं पण सोडू शकता तरी चालतं. आता ही पलटी करून घेऊ आपण. या पद्धतीने तळून घ्यायचं. हे आता आपलं तळून झालेलं आहे छान. काढून घेऊ आता. या पद्धतीने केलं तर जरा पटकन होतं. तळून झाली दुसरी पण बॅच, काढून घेऊ.
सगळे आपलं तळून झालेली आहे. आता आपण याला मिक्सर मधनं काढायचंय, पण जास्त पावडर नाही करायची, थोडंसं रवाळ दिसलं पाहिजे. ते आता मिक्सर मध्ये टाकून घेऊ. आणि रवा हे वाटून घेऊ. आता बारीक करून झालेले, हे बघा खूपच छान झाले. असं करून घ्यायचं, एकदम बारीक नाही करायचं, हे याच पद्धतीने करून घ्यायचं. रवा दिसलं पाहिजे. आता हे आपण काढून घेऊ. हे पण तसंच बारीक करून घेऊ. मिश्रण आपलं सगळं बारीक करून झालेलं आहे. आता आपला पाक पण बघून घेऊ. गरमच पाकामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचंय. बारीक गॅस चालू करून पाक परत गरम करून घ्यायचा, गार झाला असेल तर. आणि पाक याला चिकटच पाहिजे रे, एक तारी पाक नाही, पण चिकट पाहिजे नाही याच्यासाठी पाक आपल्याला. पाक आपला झालेलाच आहे. आता हे आपण जे बारीक केलेलं मिश्रण टाकून घेऊ याच्यात. गॅस बारीकच करायचा आपल्याला. आणि हे मिश्रण लगेचच आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. मिश्रण आपल्याला यात छान फ्राय करून घ्यायचंय. 2 कप आपल्याला पीठ असेल तर 1 कप साखर आणि 1 कप पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर होते याला. मिक्स झाले. आता यात 2 ते 3 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचंय. गॅस बंद करून घेऊ आता आणि हे मिश्रण थंड करून घेऊ. मिश्रण आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता यात आपण थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घेतले, ते टाकून घेऊ. आणि भोपळ्याचं बी आहे हे पण टाकून घेऊ. एकदा छान मिक्स करू आणि याचे लाडू घेऊ बांधून. तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही लाडू याचे करून घ्या. छान आपले लाडू झालेले आहेत. त्या पद्धतीनेच आपण लाडू करून घेऊ. लाडू आपले करून झालेले आहेत, खूप छान झालेत. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करा, सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य आहे. तुमचे पण असेच लाडू होतील.
लाडू आपले खूप छान झालेले आहेत.